राजमाता जिजामाता तलाव परिसरात अनैतिक कृत्यांचा संशय, ग्रामपंचायतीच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा सवाल। कर्जत तालुक्यातील नेरळ येथे ग्रामपंचायतीच्या मालकीच्या राजमाता जिजामाता तलाव परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून झाडाझुडपांच्या आड एक संशयास्पद झोपडी उभारण्यात आल्याचे समोर आले आहे। या झोपडीत गादी टाकण्यात आली असून महिलांचे कपडे अस्ताव्यस्त व्यवस्थेत आढळल्याने या ठिकाणी अनैतिक कृत्ये सुरू असल्याचा संशय व्यक्त होत आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। नेरळ ग्रामपंचायतीच्या अगदी शेजारी असलेला हा तलाव परिसर सकाळपासून नागरिकांनी गजबजलेला असतो। मात्र याच ठिकाणी एका निर्मानुष्य कोपऱ्यात झाडांच्या फांद्या उभ्या करून आणि त्यावर जुन्या साड्या गुंडाळून झोपडीसारखी रचना करण्यात आली आहे। बाहेरून पाहता झाडाचे संरक्षण करण्यासाठी साड्या बांधल्याचा आभास निर्माण केला असला तरी आतमध्ये गादी ठेवलेली आणि कपडे विखुरलेले दिसल्याने वेगळा संशय बळावत आहे। या तलाव परिसरात यापूर्वीही विविध प्रकारांमुळे वाद निर्माण झाले होते। निवडणुकीच्या काळात येथे जादूटोण्याचे साहित्य आढळले होते, तर दुपारच्या वेळी महाविद्यालयीन तरुण तरुणी आणि काही संशयित हालचालींची चर्चा वारंवार होत होती। त्यामुळे काही काळ ग्रामपंचायतीने दुपारच्या वेळेत गेटला कुलूप लावण्याचा निर्णय घेतला होता। मात्र सध्या पुन्हा निष्काळजीपणा दिसून येत असून तलाव परिसरात कोणतेही नियंत्रण नसल्याचे चित्र आहे। तलाव परिसरात बाकडे, पथदिवे आणि पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी उपस्थित असतानाही अशा प्रकारे झोपडी उभारली जाणे ही गंभीर बाब मानली जात आहे। नेमकी ही झोपडी कोणी आणि कशासाठी उभारली याबाबत कोणतीही अनधिकृत माहिती नसली तरी नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। या प्रकारची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे। महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगलवरती जाऊन www.mumbaideadline24.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या। त्याचबरोबर यूट्यूबवरती जाऊन मुंबई डेडलाईन 24 हे चॅनेल सर्च करा। सबस्क्राईब हे बटन दाबा। आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।